नमस्कार मित्रांनो, दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन सेमिनारमध्ये मी जयदीप पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो। महाराष्ट्रातील ग्रामीण, आदिवासी तसंच शहरी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन मिळावं यासाठी आम्ही सर्व टीम कार्य करतो। आपण या लॉकडाऊनच्या काळात घरीच राहा, हे सर्व गुणवत्तेचं शिक्षण आम्ही ऑनलाईन पद्धतीने निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करू। मित्रांनो, आजच्या या सेमिनारमध्ये आपण MPSC परीक्षेसाठी सामान्य विज्ञान या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत। मित्रहो, 21वे शतक हे खरं तर तंत्रज्ञानाचं शतक आहे, 20वे शतक हे विज्ञानाचं शतक होतं आणि भविष्यामध्ये या क्षेत्रात अजून काय काय संभाव्यता आहेत हे आपल्याला माहिती सुद्धा नाही। प्रत्येक अधिकाऱ्याला विज्ञान या विषयाचं मूलभूत ज्ञान असावं यासाठी खरं तर स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य विज्ञान या विषयाचा समावेश आयोगाने केलेला आहे। उदाहरणार्थ समजून घ्या, जर समजा एखाद्या ठिकाणी जर आग लागलेली आहे आणि ती आग विझवण्याच्या ठिकाणी आपण अधिकारी पदावर काहीतरी निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये असाल आणि जर तुम्हाला माहिती असेल की तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी असाल, विज्ञानाचा अभ्यास केलेला असेल, तर कोणत्या प्रकारचा अग्नी विझवण्यासाठी कोणत्या प्रकारे प्रयोग करावे लागतात हे तुम्ही विज्ञानातूनच निर्णय घेऊ शकता। बऱ्याचदा आपण पोलीस अधिकारी असाल, एखाद्या व्यक्तीला जर विष बाधा झालेली असेल तर त्या व्यक्तीला खऱ्या तर कशा पद्धतीने ट्रीटमेंट किंवा फर्स्ट एड नेमके कोणते दिले गेले पाहिजेत हा सगळा वैज्ञानिक दृष्टिकोन असतो। म्हणून तुम्ही आर्ट्स फॅकल्टीचे असा किंवा कॉमर्स फॅकल्टीचे असा किंवा सायन्स फॅकल्टीचे असा, अधिकारी म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन हा तुमच्यामध्ये असला पाहिजे आणि काळासोबत अधिकारी हा चाललाच पाहिजे। मित्रहो, सामान्य विज्ञान हा विषय आपण 5वी पासून खऱ्या अर्थाने शिकायला सुरुवात केली। 5वी पासून आपल्याला सामान्य विज्ञान, परिसर अभ्यास या पद्धतीने हा अभ्यास आपल्या समोर आला। स्पर्धा परीक्षांमध्ये हा अभ्यास पुन्हा शालेय स्तरावरून संपल्यानंतर पुन्हा आपल्याला एकदा हा अभ्यास करायचा आहे। मूलभूत अभ्यास 5वी ते 10वीचं सामान्य विज्ञान हे आपल्यासाठी आवश्यकच आहे। मग बघूया नेमकं MPSC म्हणजेच राज्यसेवा परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान हा विषय कोणत्या प्रकारे अभ्यासला गेला पाहिजे आणि या विषयावर आधारित प्रश्नांचं स्वरूप आणि अभ्यास पद्धती असं एकंदरीत चर्चा आपण या वेगवेगळ्या ऑनलाईन सेमिनार्समध्ये करणार आहोत। आजच्या सेमिनारमध्ये आपण ऑनलाईन लेक्चर्सच्या या डेमो सेमिनारमध्ये समजून घेऊया की नेमकं विज्ञान या विषयामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो। विज्ञान काय आहे तर मित्रहो, विज्ञान हा बुद्धिबळाच्या खेळासारखा एक खेळ आहे असं समजा। जर समजा दोन व्यक्ती हे बुद्धिबळ खेळत असतील आणि बुद्धिबळ खेळत असताना जर त्यांनी वेगवेगळे त्या ठिकाणी असणारे मोहरे हे हलवायला सुरुवात केली, ते का हलवू शकतात याचं कारण आहे त्यांना नियम माहिती आहेत। त्यांना माहिती आहे घोडा 2.5 घर चालतो, त्यांना माहिती आहे उंट तिरका चालतो, हत्ती या पद्धतीने चालतो, वजीरच्या चालण्याचे नियम त्यांना माहिती आहेत आणि दोघांना नियम माहिती आहेत म्हणून ते दिवसभर सुद्धा बुद्धिबळ खेळत बसलेत तर त्यांना कंटाळा येत नाही। मग बघा, जर तिसरा व्यक्ती ज्याला या बुद्धिबळाचे नियमच माहिती नाही आहेत आणि तो येऊन त्या बुद्धिबळ खेळणाऱ्यांकडे जर बघायला लागला तर तो काही क्षणातच काय म्हणेल की हा असा कसा खेळ आहे, कोणताही गोटी उचलायची आणि कुठेही ठेवायची, असा कुठे खेळ असतो का? या उदाहरणातून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की विज्ञान असंच आहे। ज्याला विज्ञानाचे नियम आणि ठोकताळे माहिती आहेत त्याच्यासाठी विज्ञान हा दिवसभर रमण्याचा विषय असतो। विद्यार्थी तासनतास विज्ञानाचा अभ्यास करू शकतात। मात्र ज्यांना हे नियमच माहिती नाही आहेत त्यांच्यासाठी हा विषय अतिशय कंटाळवाणा असा भासायला सुरुवात होते। म्हणून विज्ञानाच्या अभ्यासाचा पहिला नियम आहे की तुम्ही विज्ञानातले सगळे नियम हे खूप जाणीवपूर्वक आणि अतिशय कुतूहलाने जर अभ्यासले तर हा विषय सोपा जातो। बघूयात की या विषयामध्ये नेमके कोणकोणते घटक हे समाविष्ट आहेत।
मित्रहो, सामान्य विज्ञान हा विषय अधिक व्यापक स्तरावर 8वी पासून, इयत्ता 8वी पासून आपल्या अभ्यासक्रमामध्ये असतो. बघा, पूर्वी ज्या वेळेला विज्ञान हे मूलभूत अवस्थेमध्ये होते तेव्हापासून विज्ञानाचे 3 मूलभूत भाग पडतात. त्यातला पहिला आहे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, दुसरा आहे रसायनशास्त्र आणि तिसरा आहे जीवशास्त्र. या 3 शास्त्रांचा समावेश हा आपल्याही अभ्यासक्रमामध्ये आहे. यांना आपण फंडामेंटल ब्रांचेस ऑफ सायन्स असं म्हणून सुद्धा ओळखतो. भौतिकशास्त्र ज्याला आपण फिजिक्स म्हणतो, रसायनशास्त्र ज्याला आपण इंग्लिशमध्ये केमिस्ट्री असं म्हणतो, जीवशास्त्र ज्याला आपण बायोलॉजी असं म्हणतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे ते विद्यार्थी ज्यांचं बॅकग्राऊंड सायन्सचं असतं, ह्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमधला विज्ञानाचा घटक निश्चितच सोपा जातो. मग हे काळानुसार पारंपरिक 3 प्रकार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र. मात्र जसा काळ बदलत गेला तसा यामध्ये अजून एक समावेश झाला, तो म्हणजे संगणकाचा. चौथी ब्रांच, चौथी शाखा ही संगणकाची. संगणकावर सुद्धा काही प्रश्न मूलभूत स्वरूपाचे, असे खूप कठीण प्रश्न संगणकावर नसतात. अगदी तुम्हाला जावा लँग्वेज वगैरे याचे प्रश्न नसतील, मात्र मूलभूत प्रश्न असतात. जसा एकदा प्रश्न आलेला होता की 1 किलो बाईट म्हणजे किती बाईट, असा प्रश्न एकदा आलेला होता. तर इतके बेसिक प्रश्न संगणकावर असतात. मग हे जे 3 मूलभूत शाखा आहेत, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र, तर यांच्यातील सुद्धा उपशाखा जशा जशा काळानुसार बदलत गेल्या त्यांचाही अभ्यासक्रमामध्ये समावेश व्हायला सुरुवात झाली. जीवशास्त्रामध्ये बघा, मध्येच बायोटेक्नॉलॉजी ज्या वेळेला आलं त्यावेळेला बायोटेक्नॉलॉजीचे प्रश्न हे MPSC मध्ये विचारायला सुरुवात झाली. त्यानंतर मायक्रोबायोलॉजी. आता सध्या जगभर ज्या कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे, या कोरोनाचा अभ्यास कुठे येणार, तर तो मायक्रोबायोलॉजी मध्ये येणार. बेसिकली मायक्रोबायोलॉजी मध्ये असणाऱ्या व्हायरोलॉजी सेक्शन मध्ये आपण कोरोनाचा अभ्यास नक्की करणार आहोत. ह्या वर्षी जग पालथं घातलंय कोरोनाने, त्याच्यामुळे पुढच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये एक प्रश्न हा करंट इव्हेंट्स किंवा सायन्समध्ये 1 किंवा 2 कोरोना या विषयावर प्रश्न येणार म्हणजे येणार, याची मी तुम्हाला खात्री देतो. तर बघा, ह्या उपशाखा इथे वाढल्या. मग रसायनशास्त्र, रसायनशास्त्रामध्ये मग अजून काही ब्रांचेस ज्या काळानुसार आल्या, जसं न्यूक्लिअर केमिस्ट्री, मग न्यूक्लिअर केमिस्ट्रीचा समावेश झाला. म्हणजे समजून घ्या की ह्या मूलभूत 3 शाखा जरी असल्या, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, तर यांचे रूट्स अजून वेगवेगळे आहेत, यांचे फांद्या वेगवेगळ्या आहेत. त्या सगळ्यांचा अभ्यास हा विज्ञानामध्ये असतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला हा संपूर्ण सेक्शन हा आपल्या सिलेबसला आहेच. प्रत्येक विषयामध्ये नेमकं काय काय आहे ते आपण आता बघूयात. मित्रांनो, भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स या विषयामध्ये आता नेमकं फिजिक्स म्हणजे काय, तर फिजिक्स म्हणजे इट इज द ब्रांच ऑफ सायन्स which deals with the study of matter and energy and relation between them. बघा किती सोपं आहे की हे असं शास्त्र आहे जिथे मॅटर म्हणजे पदार्थ आणि ऊर्जा यांचा बेसिकली अभ्यास केला जातो. मग भौतिकशास्त्रामध्ये आपल्याला मूलभूत स्तरावर सर्वात आधी अभ्यासक्रम नेमका काय असू शकतो, कोणकोणते चॅप्टर्स आपल्याला अभ्यासायचे आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करूयात. मूळतः फिजिकल क्वांटिटीज, मी इंग्लिश आणि मराठी दोघी याच्यात तुम्हाला सांगणार आहे. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे भौतिक राशी, सगळे आपल्याला सदिश राशी, अदिश राशी यांचा अभ्यास हा फिजिक्स मध्ये करायचा आहे. त्यानंतर आपल्याला गती म्हणजे मोशन, बल म्हणजे फोर्स, प्रेशर म्हणजे दाब यांचा सुद्धा अभ्यास हा आपल्या सिलेबसला असणार आहे. याच्यात मग न्यूटनचे गतिविषयक नियम, गतिविषयक समीकरणे हे सर्वच आपल्याला मोशन मध्ये, फोर्स मध्ये मग टाइप्स ऑफ फोर्सेस,
त्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, बायंड फोर्स या वेगवेगळ्या फोर्सेसचे प्रकार असतील. प्रेशरचं म्हणजे प्रेशरचे वेगवेगळे प्रकार, युनिट्स, इंटर कन्व्हर्जन ऑफ युनिट्स, डायमेन्शन्स, हे सगळंच यांच्या बाबतीत आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे एक महत्त्वाचं प्रकरण आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं असतं ते म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी. आता करंट इलेक्ट्रिसिटी, विद्युत धारा, 21वे शतक 20वे शतक ज्या बळावर विज्ञानाने प्रगती केली ती खरी ताकद म्हणजे आपल्या संपूर्ण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वापरली जाणारी वीज. तर विजेमागे नेमकं शास्त्र कोणतं आहे हे अगदी 8वी पासून आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे, मात्र याचा पुन्हा आपल्याला अभ्यास या प्रकरणामध्ये करता येतो. मित्रांनो, मॅग्नेटिझम हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी असतो. चुंबकत्व, मग याच्याशी रिलेटेड मॅग्नेटिक फील्ड वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. यातला अजून एक महत्त्वाचा घटक जो आहे तो आहे हीट, जो उष्णता. सर्वात जास्त मुलांना आवडणारं आणि ज्या प्रकरणाला मुलं जरा घाबरतात ते म्हणजे लाईट अँड ऑप्टिक्स, प्रकाशशी रिलेटेड असणारा हा टॉपिक हा सिलेबसमध्ये आहे. आणि एक मॉडर्न फिजिक्स ज्याला आपण म्हणूयात, हे मॉडर्न फिजिक्स, आधुनिक भौतिकशास्त्र, याचा अभ्यास हा भौतिकशास्त्रामध्ये आहे. बघा, अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो की मोजून 7 ते 8 टॉपिक असे आहेत. यांचा जर अभ्यास तुम्ही व्यवस्थित केलेला असेल या प्रकरणांमध्ये मित्रहो, भौतिकशास्त्र हे असं शास्त्र आहे. खरं तर फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स आर द 2 साइड्स ऑफ अ सिंगल कॉइन. या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तुम्ही फिजिक्समध्ये गणिताचा अंतर्भाव असतो, गणिती उदाहरणं असतात. गेल्या काही परीक्षांमध्ये फक्त राज्यसेवाच नाही तर अगदी स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल किंवा कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसची परीक्षा असेल, रेल्वेची परीक्षा असेल, या परीक्षांमध्ये सुद्धा भौतिकशास्त्राच्या थेअरीवर जितके प्रश्न विचारणं अपेक्षित आहे तितकेच प्रश्न हे भौतिकशास्त्राच्या गणिती उदाहरणांवर सुद्धा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले आहेत. म्हणून भौतिकशास्त्राचा अभ्यास करताना विद्यार्थी असा एक अभ्यासाचा एक पॅटर्न असं ठेवतात की ते फक्त थेअरीचा अभ्यास करतात. तर मित्र, असं करू नका. तुम्ही जितकं महत्त्व भौतिकशास्त्रामध्ये थेअरीला देणार आहात तितकंच महत्त्व हे तुम्हाला गणिती उदाहरणांना, ज्याला आपण न्यूमरिकल्स असं म्हणतो, त्याला तुम्हाला देता आलं पाहिजे, हो की नाही. आता बघा, मग याच्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने ते शिकणं गरजेचं आहे. आता मी जे उदाहरण तुम्हाला बुद्धिबळाचं दिलं, तुम्ही जर असं म्हणत असाल की आम्ही घरच्या घरी अभ्यास करू, मान्य आहे, तुम्ही घरच्या घरी अभ्यास करू शकतात. मात्र काही विषय असे आहेत की ज्या विषयांना तुम्हाला एका मार्गदर्शक मित्राची आवश्यकता असते. कसं ते सांगतो. जी 2 व्यक्ती बुद्धिबळ खेळत होते त्यांना नियम माहिती होते म्हणून ते 2 बुद्धिबळ खेळू शकत होते. माझा तुम्हालाच प्रश्न आहे, तिसरा व्यक्ती जो गंमत बघत होता आणि खेळू शकत नव्हता तो बुद्धिबळ केव्हा खेळू शकेल सांगा बरं. नक्की, अर्थातच जेव्हा त्याला कोणीतरी सांगेल की असे नियम आहेत बाबा आणि तू असा खेळू शकतो. सिंपल असंच विज्ञानाबद्दल आहे. जोपर्यंत तुम्हाला कोणीतरी विज्ञान समजावून सांगत नाही, आणि हे फक्त विज्ञानाबद्दल आहे का तर नाही. एक एज्युकेशन सायकोलॉजी अशी सांगते की कुठलंही शास्त्र असो, शास्त्र हे कोणीतरी समजावून सांगावं लागतं तरच समोरच्यांना कळतं. म्हणून याच्यातले जे काही गणिती उदाहरणं आहेत ते कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह केले जातात, कशा प्रकारची गणिती उदाहरणं येतात. आता गणिती उदाहरणांबद्दल जर सांगायचं म्हटलं भौतिकशास्त्रात तर काही उदाहरणं अशी असतात जी अगदी एका मिनिटात आपल्याला सोडवता येतात. मात्र ज्या कठीण परीक्षा असतात, जसं उदाहरणार्थ IIT JEE असेल, यांना अशी गणिती उदाहरणं असतात की ती दिवस दिवस नाही सुटत. मग ती कोणती काठिण्य पातळी तुम्हाला मॅच करावी लागेल, कोणत्या स्तरापर्यंत अभ्यास करावा लागेल, हे सुद्धा आपण वेगवेगळ्या पुढच्या ऑनलाईन सेमिनार्समध्ये, जो आपला आता MPSC फाउंडेशन कोर्स सुरू होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी तुमच्याशी डिस्कस करणारच आहे. तर बघा, हे जे आहे हे सगळे मुद्दे भौतिकशास्त्राशी रिलेटेड आहेत. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न येत असेल की जे विद्यार्थी आता MPSCचा अभ्यास सुरू करतायत त्यांना प्रश्न असा असेल की एकूण प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त भौतिकशास्त्रावर किती प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, जर आपण सामान्य विज्ञान या विषयाचा जर विचार केला
तर राज्यसेवा पूर्व परीक्षेला एक 15 ते 18 प्रश्न हे सामान्य विज्ञानावर विचारलेले असतात. त्यापैकी 4 ते 6 प्रश्न हे भौतिकशास्त्रावर विचारले गेले पाहिजेत असं अपेक्षित सुद्धा असतं आणि साधारण 4-5 प्रश्न हे पूर्व परीक्षेला विचारले सुद्धा जातात. आता पुन्हा बघा, जर समजा 5 प्रश्न भौतिकशास्त्राचे असतील किंवा 4 प्रश्न असतील आणि या 4 पैकी 2 प्रश्न जर गणिती उदाहरणं असतील आणि तुम्ही गणिती उदाहरणं सोडवलेले नसतील तर तुम्हाला ते मार्क्स मिळणार नाही. तुम्ही भौतिकी जी थिअरी आहे भौतिकाची त्या थिअरीमधून जे मार्क्स मिळतील ते तुम्हाला मिळतील. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना समजावून सांगतो की भौतिकशास्त्रामध्ये फक्त मित्र हो थिअरी महत्वाची नाही, तुम्हाला तितकंच महत्व हे गणिती उदाहरणांना सुद्धा द्यावं लागेल. म्हणून एक 4 ते 6 प्रश्न एवढ्या घटकांवर आपल्याला पूर्व परीक्षेला अभ्यासायचे आहेत. दुसरा जो विषय आहे तो म्हणजे रसायनशास्त्र, केमिस्ट्री. भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की केमिस्ट्री म्हणजे फक्त केमिकल रिॲक्शन्स, एक रासायनिक अभिक्रिया असणारा अतिशय क्लिष्ट आणि किचकट विषय असं विद्यार्थ्यांना वाटतं, तो म्हणजे रसायनशास्त्र. मात्र तुम्हाला सांगतो केमिस्ट्री हा खूपच रंजक आणि आपल्याला अनेक गोष्टींमध्ये जादू दाखवणारा हा विषय आहे. केमिस्ट्रीला सायन्स ऑफ मॅजिक असं पण म्हटलं जातं की हे जादूचं शास्त्र आहे. तुम्ही एक रसायन दुसऱ्या रसायनामध्ये टाकलं की त्याचा रंग बदलू शकतो, त्याची चव बदलू शकते, त्याचा आकार बदलू शकतो, त्याचं स्वरूप बदलू शकतं, तो स्थायूचा द्रव होऊ शकतो, द्रवाचा वायू होऊ शकतो. अशा अनेक जादू आहेत. बऱ्याचदा काही भोंदू लोक जे विद्यार्थ्यांना पुढे शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग करतात किंवा समाजामध्ये काही भोंदू लोक प्रयोग करतात, शाळांमध्ये जादूगार प्रयोग करतात, ते कशाच्या आधारावर प्रयोग करतात. तर आजच्या सेशनमध्ये तुम्हाला एक कोडं घालून जातो, त्याचं उत्तर शोधा सगळ्यांनी. बघा, बऱ्याचदा जादूगार हा आगीवर चालण्याचा प्रयत्न करतो. खाली जळते निखारे असतात, कोळसा असतो आणि विद्यार्थी माफ करा आणि त्या कोळशावर तो जादूगार चालण्याचा प्रयत्न करतो. तर मला सांगा, तो जादूगार त्या कोळशावर कसा चालू शकत असेल? आपल्याला अगदी गरम पाण्याचा चटका सहन होत नाही आणि तो आपल्यासारखाच माणूस, त्याला का त्या ठिकाणी चटका लागत नाही? तर मित्र हो, तो त्याच्या पायाला एक रसायन लावतो. तुम्हाला होमवर्क आहे माझा, ते रसायन कोणतं जे जादूगार पायांना लावून आगीत चालू शकतो शोधा. मात्र तसा प्रयोग करू नका. केमिस्ट्रीमध्ये आपल्याला अभ्यासाला सर्वात पहिलं प्रकरण जे आहे ते आहे अणुरचना, ॲटॉमिक स्ट्रक्चर. कोणत्याही पदार्थ हा एका सूक्ष्म कणापासून बनलेला आहे हे स्टेटमेंट भारतातल्याच एका ऋषीने इसवी सन पूर्व 600 मध्ये दिलं, ज्यांचं नाव महर्षी कणाद. त्यांच्याच वेगवेगळ्या तत्वांवर हे शास्त्र पुढे गेलं. डाल्टन असेल, रुदरफोर्ड असेल, यांनी या शास्त्राला वेगळी झळाळी दिली आणि एक वेगळं जग हे आपल्यासाठी खुलं केलं, ते म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर, अणुसंरचना. तर तो अभ्यास आपल्याला आहे. दुसरा मुद्दा तो आहे मूलद्रव्यांचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता आपल्या आजूबाजूला पृथ्वीवर आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी निसर्गाने काही पदार्थ निर्माण केले. या पदार्थांचाच अभ्यास या ठिकाणी आहे. यात अगदी सोनं सुद्धा आहे आणि हवा सुद्धा आहे. या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. तिसरं प्रकरण आपल्या अभ्यासामध्ये जे असतं ते आहे द्रावणे, म्हणजे सोल्युशन. वेगवेगळ्या प्रकारची मिश्रण ज्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करता येतो, ते मग अगदी स्थायू आणि द्रव, द्रव आणि स्थायू, द्रवात द्रव, स्थायू स्थायू, अशी बरीच उदाहरणं आहेत. द्रव तयार करण्याचे काही नियम आहेत, त्या नियमांवरच हे सगळं प्रकरण हे अवलंबून आहे. मित्रांनो, या ठिकाणी चौथं प्रकरण जे रसायनशास्त्राचा खरं तर आत्मा आहे असं मला वाटतं, ते म्हणजे रासायनिक बंध, केमिकल बॉन्ड्स ज्यांना आपण म्हणतो. तर केमिकल बॉन्ड्सचा अभ्यास हा सुद्धा आपल्याला सामान्य विज्ञानमध्ये करायचा आहे. यात मुळतः एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाशी कसा एकत्र येतो हे जाणून आपल्याला घेता येतं.
बघा, तुम्हाला सांगतो, ही जी प्रकरणं मी भौतिकशास्त्राची बोललो, रसायनशास्त्राची बोललो, ही सर्वच प्रकरणं अशी आहेत जी आपल्या दैनंदिन जीवनाशी प्रचंड प्रमाणात जुळलेली आहेत. तर समजून घ्या मित्रांनो, की तुम्ही MPSCची तयारी करताना जर तुमच्या मनामध्ये असा भाव असेल की सामान्य विज्ञान, त्यात अजून तंत्रज्ञान हा कठीण भाग असेल, आपल्याला तो जमेल की नाही, तर अजिबात याच्यामध्ये तुम्ही शंका घेऊ नका. हा खूप रंजक अभ्यास असतो आणि मी तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला या सगळ्या प्लॅटफॉर्मवर दीपस्तंभचं ऑनलाईन लेक्चर्स असो किंवा आम्ही जे रेग्युलर लेक्चर्समध्ये इथे शिकवतो, या लेक्चर्समध्ये हे सगळ्याच कन्सेप्ट खूप छान पद्धतीने समजवण्याचा आम्ही सगळेच जण खूप चांगला प्रयत्न करतो. म्हणून या विषयाला घाबरू नका. हा विषय तुम्हाला जास्त मार्क्स मिळवून देण्यासाठी खूप मदत करतो. चौथं प्रकरण आपण बघितलं की रासायनिक बंध, याच्यावरच आधारित पुढचा भाग जो आहे तो म्हणजे ज्याला विद्यार्थी बऱ्यापैकी टाळतात, तो म्हणजे रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया. आता केमिकल रिॲक्शन किंवा रासायनिक अभिक्रिया हा जो घटक आहे, तर एका पदार्थाचं मिश्रण दुसऱ्या पदार्थासोबत कसं होतं. इंडस्ट्रीज ज्या काही जगभर चालतात, हे इंडस्ट्रीज कशा चालतात, फार्मास्युटिकल डिपार्टमेंट, म्हणजे आज तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये अगदी हायड्रोक्लोरोक्विन पासून वेगवेगळ्या औषधांचं जे नावं ऐकतायत, हे सगळे काय आहेत, तर हे वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रियांमधून तयार झालेले पदार्थ आहेत. यांचा मूलभूत अभ्यास हा आपल्याला या प्रकरणामध्ये करावा लागतो. अजून एक 6वं प्रकरण ज्याच्यामध्ये आपल्याला पदार्थाचा प्रकार कळतो की पदार्थ ऍसिड आहे, बेस आहे की क्षार आहे, साल्ट. म्हणून ऍसिड, बेस अँड साल्ट, आम्ल, आम्लारी आणि क्षार, असं एक 6वं प्रकरण आपल्या अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी आहे. एक 7वं प्रकरण जे खूप चांगलं प्रकरण आहे, खूप मजा सुद्धा येते हे प्रकरण शिकताना, ते म्हणजे कार्बनी रसायनशास्त्र. आपण जे 10वी मध्ये, 9वी आणि 10वी मध्ये अल्केन, अल्किन, अल्काईन या सिरीज ज्या काही आपण शिकलो, तर या सगळ्यांचा अभ्यास मित्र हो आपल्याला कार्बनी रसायनशास्त्रामध्ये करता येतो. खूप मोठं आणि खूप महत्त्वाचं प्रकरण हे कार्बनी रसायनशास्त्र आहे. आणि शेवटचं प्रकरण 8वं म्हणजे उद्योगधंद्यांमध्ये कशा पद्धतीने रसायनशास्त्र वापरलं जातं. यात अगदी छोटे छोटे काही उदाहरणं आपल्या अभ्यासात येतात. जसं साबण कसा तयार होतो, डिटर्जंट कसं तयार होतं, त्यानंतर काच कसा तयार होतो, प्लास्टिक कसं तयार होतं, तर असे आगपेटी, आगकाड्या हे सगळं कसं तयार केलं जातं, तर याच्याबद्दल अगदी मूलभूत प्रश्न असतात, ते औद्योगिक रसायनशास्त्रामध्ये असतात. आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न असतो की जशी गणिती उदाहरणं ही भौतिकशास्त्रात आहेत, तशी गणिती उदाहरणं ही रसायनशास्त्रामध्ये सुद्धा असतात का. तर मित्र, रसायनशास्त्र जे आहे, म्हणजे आपण जर केमिस्ट्री म्हणून जर विचार केला, तर या रसायनशास्त्रामध्ये जे काही रसायनशास्त्राचं विभाजन मित्र होतं, तर या विभाजनामध्ये एक प्रकार जो आहे तो म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्री, जो की सध्याच्या काळातला एक लीडिंग ब्रांच केमिस्ट्रीची मानली जाते. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. तिसरा प्रकार जो आहे तो आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री. चौथा प्रकार जो आहे तो आहे फिजिकल केमिस्ट्री. पाचवा प्रकार जो आहे तो आहे पॉलिमर केमिस्ट्री. मग येतो तुमचा बायोकेमिस्ट्री, मग न्यूक्लिअर केमिस्ट्री, अजून अनेक ब्रांचेस आहेत जसं ॲग्रो केमिस्ट्री, डेअरी केमिस्ट्री, भरपूर उपशाखा केमिस्ट्रीच्या आहेत. पण तुमच्या समोर ज्या दिसत आहेत या 7 शाखा केमिस्ट्रीच्या मूलभूत शाखा सध्याच्या काळात आहेत. यामध्ये हा जो भाग आहे फिजिकल केमिस्ट्री, या प्रकारात आणि या प्रकारात ॲनालिटिकल, या 2 प्रकारच्या प्रकरणांमध्ये आपल्याला गणिती उदाहरणं ही विचारली जातात. ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये सुद्धा गणिती उदाहरणं आहेत, ज्याला स्टेरिओकेमिस्ट्री, स्टोइशोकेमिस्ट्री जो काही भाग आहे, मात्र तो आपल्या अभ्यासक्रमाला नाही, तो खूप वरच्या पातळीवर केमिस्ट्रीमध्ये शिकला जातो.
मात्र मूलभूत गणिती उदाहरणं ही या 2 प्रकरणांमध्ये केमिस्ट्रीमध्ये आपल्याला अभ्यासावी लागतात. पुन्हा दुसरा प्रश्न की केमिस्ट्रीला किती वेटेज राज्यसेवा पूर्व परीक्षेला असणार आहे. तर मित्रहो, यात सुद्धा तुम्हाला 4 ते 5 प्रश्न हे केमिस्ट्रीवर विचारले जातात. 5 प्रश्न बऱ्याचदा म्हणजे 5 प्रश्न खूप होतात, तर 3-4 प्रश्नांची विचारण्याची आयोगाची मागच्या काही वर्षांमध्ये ट्रेंड हा दिसून आलेला आहे. आता बघा, जर भौतिकशास्त्र रसायनशास्त्र या 2 ब्रांचेसचा अभ्यास झाला, चांगला अभ्यास झाला, तर मित्रहो 8 ते 9 मार्क्स देणारे हे 2च विषय तुमच्या समोर आहेत. या 2 विषयांमधूनच जर तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकलात तर तुम्ही स्कोअरमध्ये पण तुम्हाला खूप बऱ्यापैकी फायदा या ठिकाणी दिसून येतो. आता बघा मित्रांनो, आपण बघितलं की भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या 2 घटकांमध्ये कसे चॅप्टर्स इन्व्हॉल्व आहेत, कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स म्हणजे कोणत्या सेक्शनला किती मार्क्सवर प्रश्न अपेक्षित असतात हे पण आता बघितलं. आता बघूया की तिसरी ब्रांच सायन्सची जी आहे, ज्याला आपण बायोलॉजी जीवशास्त्र असं म्हणतो, तर यामध्ये नेमका अभ्यास कोणत्या घटकांचा करायचा आहे आणि त्याला किती वेटेज आहे. स्पर्धा परीक्षा देताना बहुतांश विद्यार्थी हे आपल्याला सांगतात की सर्वात जास्त वेटेज हे राज्यसेवा पूर्व परीक्षेला जीवशास्त्र या विषयाचा आहे. तर मित्रांनो, हे खरं आहे की जीवशास्त्र या विषयाला अधिक महत्त्व आहे. मात्र टिपिकल ज्याला आपण बायोलॉजी म्हणतो ते बायोलॉजी म्हणजे बॉटनी आणि झूलॉजी या 2 ब्रांचेसमध्ये बायोलॉजी डिवाइड होतं, जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र. बॉटनी म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र, बॉटनी अँड झूलॉजी. मग याच्यामध्ये बेसिकली हेल्थ हा एक सेक्शन विचारला जातो आणि ते पण फक्त ह्यूमन हेल्थ, मानवी आरोग्याचा समावेश याच्यामध्ये होतो. त्यानंतर ह्यूमन डिसीजेस, वेगवेगळे रोग जे आहेत त्यांचा अभ्यास आपल्याला याद करावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायजीन, स्वच्छता. तर हे घटक वाढल्यामुळे आपल्याला प्रश्न बायोलॉजीचे जास्त विचारले जातात असं एक एकंदरीत वाटतं. एक 4 ते 8 प्रश्न हे बायोलॉजीवर विचारले जातात. तुम्ही जर यात विचार केला तर आयोगाने फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांना इक्वल वेटेज ठेवलेला आहे. पण हा जो पार्ट बायोमध्ये वाढतो याच्यामुळे बायोलॉजीचे क्वेश्चन्स वाढलेले आपल्याला दिसून येतात. मूलभूत बॉटनी झूलॉजीचे प्रश्न हे बॅलन्सेस असतात. आता मित्रांनो, या बायोलॉजीमध्ये नेमके कोणकोणती प्रकरणं ही आपल्या अभ्यासात समाविष्ट आहेत. तर खूप सुंदर प्रकरण असतं जीवशास्त्रातलं, ते म्हणजे पेशी, सेल. आता सेल हा शब्द असा विचित्र आहे ना की याच्याने कळत नाही. जसं सेल म्हणजे बायोलॉजीमध्ये पेशी होते, सेल म्हणजे फिजिक्समध्ये बॅटरीचा सेल असं होतं, सेल म्हणजे जिथे आपण जेल ज्याला आपण सेल म्हणतो तर तो सुद्धा एक सेल असतो. इकॉनॉमिस्ट असतात ते सेल म्हणजे विक्री म्हणतात. तर असा विचित्र शब्द आहे सेल, पण इथे तो विचित्र नाहीये, इथे त्याचा अर्थ पेशी असाच आहे. आता पेशीमध्ये दुसरा एक घटक अभ्यासामध्ये असतो तो म्हणजे पेशी विभाजन, सेल डिव्हिजन. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे ऊतीशास्त्र, ज्याला आपण टिश्यू असं म्हणतो, ऊतीशास्त्र. तर पेशी विभाजन, ऊतींचे प्रकार, असे हे सेक्शन पहिला ज्याला आपण म्हणूया की बायोलॉजीचा पहिला पार्ट आहे जो पेशीवर आधारित आहे. यानंतर सजीवांचे वर्गीकरण, ज्याच्यावर सर्वाधिक प्रश्न आयोगाने आजपर्यंत विचारलेले आहेत. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स असा हा प्रकार आहे. मात्र सजीवांच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे वनस्पती वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. प्राणी वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, हा दुसरा भाग याच्यामध्ये असतो. आणि
या सजीवांच्या वर्गीकरणामध्येच म्हणजे पहिलाच हा जो प्रकरण आहे याच्यातच मग तुम्हाला सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण वगैरे हा भाग येतोच. यानंतर वनस्पतींची रचना हा एक प्रकार आपल्याला अभ्यासायचा आहे की वनस्पतींची रचना कशी असते. आता बघा ना, काही वेली असतात, काही झुडपं असतात, काही बऱ्यापैकी मोठी वृक्ष असतात, काही अगदीच भली मोठी वृक्ष असतात. यांचे लाईफ सायकल्स वेगवेगळे असतात, यांची पानं वेगवेगळी असतात, यांची फुलं वेगवेगळी असतात. मग एवढी रचना कशा आधारावर असते. काही वनस्पती हे काही महिन्यांसाठी जगतात, काही वनस्पती काही दशकं ती वनस्पती जिवंत असतात. तर असं जे सगळं आहे ते खूप सुंदर आपल्याला या प्रकरणामध्ये बघायला मिळतं, वनस्पतीची रचना यामध्ये. मग हा जो भाग आहे वनस्पती रचना, याच्यात मग तुम्ही पुन्हा वनस्पती म्हटलं की तुम्हाला इथे रूट्स, स्टेम, लीव्स, फ्लावर, फ्रुट्स. बघा, जर वनस्पती म्हटलं तर वनस्पतीची अंग कोणती, वनस्पतीचे पार्ट्स किंवा अंग जे आहेत ती हीच आहेत, रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर अँड फ्रुट्स. मग या बेसवर नेमकं अजून काय क्लासिफिकेशन, असं खूप छान प्रकरण आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतं. मित्रांनो, यानंतर आपल्याला मानवी शरीर याचा अभ्यास करायचा आहे. आता मानवी शरीरामध्ये तुम्हाला अगदी मेंदूपासून तर हाडे, रक्त, सर्व संस्था म्हणजे ज्या काही मानवी शरीरातल्या संस्था आहेत, जसं एक्सक्रिटरी सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे उत्सर्जन संस्था, श्वसन संस्था, नर्वस सिस्टीम, चेतासंस्था, या सगळ्या संस्थांचा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर म्हणजे इथे जर मी लिहिलं ना तर अजून ते स्पष्ट होईल. बघा, संस्थांचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर अवयवांचा अभ्यास करावा लागतो. तर तुम्ही म्हणाल अवयवांच्या अभ्यासामध्ये काय येतं, तर आपल्याला दिसणारी जी वरची अवयव आहेत ही आहेतच, मात्र आत सुद्धा काही ऑर्गन्स आहेत ना, म्हणजे जसं हार्ट आहे, लिव्हर आहे, किडनीज आहे, पोट, आतडे, लहान आतडे, मोठे आतडे, तर त्याचा सुद्धा अभ्यास आपल्याला अवयवांमध्ये करावा लागतो. आणि बघा ना, निदान MPSCचा अभ्यास करताना आपलं शरीर नेमकं कसं आहे हे सुद्धा आपल्याला कळतं आणि हा अभ्यास जरा रंजक आणि आनंददायी आपल्याला वाटायला लागतो. आता हे जे शरीर आहे हे आजारी पडतं, मग या शरीरावर येणारे आजार आणि रोग, आता याच्यामध्ये अजून एक रोगाचा समावेश झाला, तो कोणता अर्थातच कोरोना. याच्यात कोरोनाचा सुद्धा अभ्यास या वर्षी आपल्याला करावा लागेल. मग असे आजार रोग, आता हे आजार रोग कसे डिवाइड होतात. आता आपण म्हणतोय की नाही कोरोना व्हायरस आहे, कोविड-19. मग कोरोना हा व्हायरस पुढे होणारा जसा आजार आहे तसा आपल्याला बॅक्टेरिया, जीवाणूंपासून पण काही आजार होतात. काही हे वेगवेगळ्या पॅरासाइट्समुळे, डास चावल्यामुळे काही आजार होतात. काही आजार जे आहेत ते आपल्या आतल्या सिस्टीम्स बिघडल्यामुळे होतात. तर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायला मिळतं, आजार आणि रोगशास्त्र. आता शरीर आहे तर हे शरीर ज्याच्यावर चालतं ते म्हणजे डायटरी सायन्स, आहारशास्त्र. आहारामध्ये मग तुम्ही प्रथिने, स्निग्ध पदार्थ, त्यानंतर वेगवेगळे मिनरल्स, विटामिन्स, ह्या सगळ्यांचा अभ्यास हा आहारामध्ये आपल्याला करावा लागतो. कोणत्या पदार्थापासून कोणत्या प्रकारचे घटक आपल्या आहारामध्ये आपल्याला मिळतात हे सुद्धा आपल्याला आहारशास्त्रामध्ये अभ्यासायचं आहे. या आहारशास्त्रानंतर आपण जर बघितलं तर काही बेसिक अभ्यास आपल्याला बायोटेक्नॉलॉजीचा करावा लागेल. काही बेसिक अभ्यास आपल्याला मायक्रोबायोलॉजीचा सुद्धा करावा लागेल, जे आपण रेग्युलर सेशन्समध्ये आम्ही तुम्हाला शिकवणार आहोतच. तर बघा मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल की फिजिक्स केमिस्ट्रीच्या तुलनेने बायोलॉजीचा सिलेबस सुद्धा जास्त आहे, अर्थात त्याचं वेटेज सुद्धा जास्त आहे. तर स्पर्धा परीक्षांची तयारी आपण ज्या वेळेला सुरू करतो, तर सुरू करताना जर तुम्ही 10वी, 11वी, 12वीचे विद्यार्थी असाल तर मित्र हो, ही इंट्रोडक्टरी माहिती सायन्स बद्दल जी मी तुम्हाला दिली, तर या संपूर्ण विषयाचा आवाका खूप मोठा आहे. मी जसं तुम्हाला म्हटलं की हे कोणीतरी समजावून सांगावं लागतं. म्हणून सध्या लॉकडाऊनचे दिवस आहेत, तुम्ही सगळे घरांमध्ये आहात आणि दीपस्तंभने सर्वसामान्य विद्यार्थ्यांना घरी हे मार्गदर्शन मिळावं म्हणून
एक काही दिवसांचा 70 तासांचा एक मॉड्यूल MPSC फाउंडेशन कोर्सचं केलेला आहे. सगळ्यांनी जर तुम्ही हे 70 तास जर आता लॉकडाऊनमध्ये व्यवस्थित अभ्यासलेत, आमच्या सोबत राहिलात, तर नक्कीच तुमच्या अभ्यासाला लॉकडाऊन नंतर खूप चांगली दिशा ही कॉलेजच्या जीवनामध्ये तुम्हाला नक्की मिळेल. मित्रहो, स्पर्धा परीक्षांमध्ये विज्ञानाचा अभ्यास करताना काळजी घ्या. कोणकोणती काळजी घ्यायची ती सुद्धा तुम्हाला सांगतो. मित्रांनो, विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि उर्वरित घटक या सगळ्यांची सुरुवात ही आपल्या जीवनामध्ये साधारण 5वी पासून झालेली आहे. म्हणून 5वी ते 10वीची पुस्तकं जी आहेत ही सगळी पुस्तकं तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहेत. नव्हे, अगदी 9वी 10वीच्या पुस्तकातली वाक्याच्या वाक्य ही परीक्षेमध्ये अगदी प्रश्नाच्या स्वरूपात जशीच्या तशी विचारली गेलेली आहे. म्हणून मूलभूत अभ्यास खूप आवश्यक आहे. आपल्याच दीपस्तंभ प्रकाशनाचं संपूर्ण विज्ञान पुस्तक जे आहे याच्यात अजून खूप डेप्थ या विषयाची आम्ही प्राप्त केलेली आहे. ते पुस्तक तुम्ही सगळेजण वापरू शकतात. मित्रांनो, घरी आहात, खूप चांगला अभ्यास करा. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये दीपस्तंभ आज नाही तर गेल्या 15 वर्षांपासून ग्रामीण, आदिवासी तसेच मनोबलच्या माध्यमातून अंध, अपंग विद्यार्थ्यांसाठी एक सामाजिक काम या ठिकाणी उभं करत आहे. या कामातून हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे. शेकडो विद्यार्थी हे वेगवेगळ्या पदांपर्यंत पोहोचलेले आहेत. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या परिस्थितीमध्ये हे सगळं ज्ञान, ही गुणवत्ता आमची संपूर्ण टीम ही तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून ही ऑनलाईन साधनं आहेतच. आपण सगळ्यांनी या ऑनलाईन सेमिनारला वेळ दिल्याबद्दल आपले सर्वांचे खूप मनापासून आभार मानतो. आमच्या YouTube चॅनलला तुम्ही भेट द्या. दीपस्तंभ फाउंडेशनच्या चॅनल सबस्क्राईब करा. आमचे जे व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत त्यांना लाईक्स करा. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये विचारा आणि सोबत राहा. थँक्यू.